Hello everyone, today we are going to learn some important words. बघा, आजपासून आप लेक्चर स्टार्ट करणार आहे. वन बाय वन आपण लेक्चर घेणार आहे आणि त्यामध्ये आपण बेसिक इंग्लिश लेक्चर घेणार आहे, जे आपल्याला इंग्लिश शिकण्यासाठी खूप आवश्यक असणार आहे. ओके, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपले चुकतात किंवा आपल्या चुका खूप जास्त होतात छोट्या गोष्टीमुळे, ह्या गोष्टी आता आपण क्लिअर करून घेणार आहे वन बाय वन. सो आज आपलं हे फर्स्ट लेक्चर असणार आहे. ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही बेसिक अँड इम्पॉर्टंट वर्ड्स शिकवणार आहे आणि हे वर्ड्स तुमचं कन्फ्युजन पूर्णपणे दूर करणार आहे. कोणते वर्ड्स आपण कोणत्या सेंटेन्समध्ये कुठे वापरायला पाहिजे हे समजणे पण खूप आवश्यक आहे. त्यांचं मराठी मीनिंग समजणे खूप आवश्यक आहे. जोपर्यंत आपण एखादी गोष्ट मुळापासून शिकत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला पूर्णपणे येणार नाही. सो इंग्लिश लँग्वेज पण खूप इझी आहे आणि ह्या लँग्वेजसाठी आपल्याला बेसिक इम्पॉर्टंट वर्ड शिकणे खूप आवश्यक आहे. सो आपण लेक्चर स्टार्ट करणार आहे. आज आपलं लेक्चर 1 असणार आहे. असे वन बाय वन आपण लेक्चर बघणार आहे, ज्यामध्ये आपण टेन्स वगैरे बेसिक सर्व गोष्टी शिकणार आहे. सो तुम्हाला व्हिडिओ हे लास्टपर्यंत बघायचे आहे आणि केअरफुली समजून घ्यायचं आहे. खूप इझी आणि सोप्या मेथडने समजून सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते. ओके, सो व्हिडिओला स्टार्ट करणार. आजचा टॉपिक आहे बेसिक अँड इम्पॉर्टंट वर्ड्स. फर्स्ट आपण त्यामध्ये घेतलेला आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्स. डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्स हा आपल्याला वर्ड खूप कठीण वाटला असेल ना, तरीही याचं मीनिंग खूप इझी आहे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय? एखादी वस्तू किंवा एखाद्या व्यक्ती दर्शवणे. एखादा व्यक्ती किंवा वस्तूला आपण दाखवतो, दर्शवतो, त्यालाच आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्स असं म्हणतो. मग असे वर्ड्स इथे 4 वर्ड्स आहे. फर्स्ट वर्ड्स आहे दिस, दॅट, दीज, दोज. या दीजला प्रोनाउन्स आपण दीज नाही करायचा, दीज करायचा आहे. ओके, दीज, दोज. बघा, प्रोनाउन्सिएशन करणे पण खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित करणार तेव्हा तुम्ही इंग्लिश रीडिंग पण व्यवस्थित करू शकता. ओके, सो इथे THIS दिस, दिसचं मराठी मीनिंग आहे हे. दॅट, दॅट मीन्स ते. दीज, दीज मीन्स हे. दोज, दोज मीन्स ते. ओके, सो हे वन बाय वन समजून घेऊ. हे 4 सेंटेन्सेस आहे जे आपण एखादी वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी यूज करत असतो इंग्लिशमध्ये. सो इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, दीज आणि दॅट हे सिंग्युलर आहेत. सिंग्युलर म्हणजे एक वचन, ते एका व्यक्तीसाठी किंवा एका वस्तूसाठी दाखवण्यासाठी हे आपण वर्ड्स इथे यूज करतो इंग्लिशमध्ये. ओके, दीज, दोज हे प्लुरल आहेत. प्लुरल म्हणजे अनेक वचन. एकापेक्षा जास्त वस्तू असेल, एकापेक्षा जास्त व्यक्ती आपल्याला दाखवायचे आहे, तेव्हा आपण हे 2 वर्ड्स यूज करत असतो. ओके, सो इथे सिंग्युलर काय वर्ड्स आहे? दीज, दॅट, दिस इज द सिंग्युलर. दीज, दोज, दिस इज प्लुरल. प्लुरल मीन्स अनेक वचन. तर हे कुठे वापरायचे आणि हे कुठे वापरायचे हे आपण नेक्स्ट चार्टवरून समजून घेऊया. तर दीज आणि दिस हे जवळच्या व्यक्तीसाठी वापरत असतात. जवळची व्यक्ती किंवा वस्तू आपल्याला दाखवायची आहे तर तिथे आपण दीज किंवा दीज हा शब्द वापरत असतो. ओके, बघा, नियर म्हणजे एखादी जवळची व्यक्ती किंवा वस्तू दाखवायची आहे, बट ती एकच वस्तू आहे किंवा एकच व्यक्ती आहे, तर तिथे आपण दीज यूज करू शकतो. दिस इज अ गर्ल, गर्ल ही एकच आहे म्हणून तिथे आपण दीज वापरू शकतो. आणि एकापेक्षा जास्त मुली आहे बट जवळच आहे, पण एकापेक्षा जास्त आहे, अनेक मुली आहेत, तर आपल्याला दीज यूज करायचं आहे. दीज आर गर्ल्स. ओके, सो सिंग्युलर आहे दीज, प्लुरल आहे दीज आणि दोन्हीही शब्द आपण नियर जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी दर्शवतो. ओके, नेक्स्ट आता इथे फार. फार म्हणजे दूर, दूरच्या वस्तू दाखवण्यासाठी आपण कोणते वर्ड्स यूज करायचे? दॅट, दोज. दॅट सिंग्युलर, दोज प्लुरल. सो दॅट अँड दोज हे दोन्हीही वर्ड्स दूरची व्यक्ती किंवा वस्तू दर्शवण्यासाठी आपण करत असतो. ओके, परत एकदा आपण समजून घेणार आहे. दीज, दॅट, दीज, दॅट हे सिंग्युलर आहे. दीज, दोज हे प्लुरल आहेत. बट हा दीज आणि हा दीज हे जवळच्या व्यक्ती वस्तूसाठी दर्शवतात आणि दॅट, दोज हे दूरची व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी आपण यूज करत असतो. ओके, पुढे आपण एक्झाम्पल थ्रू हे समजून घेणारच आहे. सो तुमचं कन्फ्युजन काही असेल तर ते एक्झाम्पल थ्रू तुमचं कन्फ्युजन दूर होणार आहे. ओके, सो इथे काही एक्झाम्पल्स मी घेतलेले आहे. दीज अँड दीज,
दिस अँड दीज जवळचे व्यक्ती वस्तू दाखवण्यासाठी, दॅट अँड दोज दूरच्या व्यक्ती वस्तू दाखवण्यासाठी यूज करायचा आहे. हे आपल्याला लर्न करून घ्यायचं आहे. दीज अँड दिस जवळचे व्यक्ती वस्तू दाखवण्यासाठी, अँड दिस इज सिंग्युलर, दिस इज प्लुरल, दिस इज सिंग्युलर, दॅट दोज प्लुरल, बट हे दूरचे व्यक्ती वस्तू दाखवण्यासाठी. ओके, सो इथे काही एक्झाम्पल्स घेतलेले आहे. बघा, सिंग्युलर एक्झाम्पल्स घेतलेले आहे आणि कंपॅरिझन मध्ये प्लुरल एक्झाम्पल पण घेतलेले आहे. फर्स्ट आहे दिस इज अ पेन्सिल. दिस इज अ पेन्सिल, माझ्याकडे एक पेन्सिल आहे, ही मी माझ्या फ्रेंडला दाखवत आहे. सो दिस इज अ पेन, दिस इज अ पेन्सिल, म्हणजे ती माझ्या जवळ आहे आणि ती एकच आहे. ओके, एकच आहे ना, सिंग्युलर एकच आहे म्हणून सिंग्युलर आपण वापरले, बट आपण सिंग्युलर साठी दिस हा शब्द वापरलेला आहे आणि सिंग्युलर सोबत कधीही इज येत असतं, हे आपण नेक्स्ट शिकणारच आहे, इज कुठे वापरायचं. ओके, सो दिस इज अ पेन्सिल, ही एक पेन्सिल आहे. कंपॅरिझन मध्ये प्लुरल बघितलं तर दीज आर पेन्सिल्स. दीज आर पेन्सिल्स, ह्या पेन्सिल्स माझ्या जवळच आहेत, माझ्यापासून दूर नाही, माझ्या जवळच आहे, बट माझ्याकडे खूप साऱ्या पेन्सिल्स आहे, एकपेक्षा जास्त पेन्सिल आहे, ह्या मला दाखवायच्या आहे. तर त्यासाठी मी दीज हा वर्ड यूज करणार आहे, कारण माझ्याकडे एकापेक्षा जास्त पेन्सिल्स आहे, ते प्लुरलमध्ये येतात, अनेकमध्ये येतात. सो मी इथे एकापेक्षा जास्त वस्तू दर्शवायच्या असल्या तर मी इथे दीज वापरणार आहे, बट ती वस्तू आणि व्यक्ती काय असायला हवी, जवळची असायला हवी. आणि दीज सोबत आपण आर यूज करत असतो आणि पेन्सिल ला एस आपण लावलेला आहे, इथे पेन्सिल्स. एस का बरं घेतलेला आहे, कारण की इथे एक पेन्सिल होती, इथे अनेक पेन्सिल आहे म्हणून इथे एस लागणार. ओके, सो इथे इज आणि आर यूज केला ना, इज आणि आर हे व्हर्ब्स आहे, हे व्हर्ब्स आपण पुढे बघणारच कोणते व्हर्ब्स कुठे यूज करायचे. ठीक आहे, नेक्स्ट आहे दॅट इज अ गर्ल. दॅट इज अ गर्ल, दॅट यूज केलेला आहे, म्हणजे दूरच्या व्यक्ती वस्तूसाठी आपण दॅट दोज यूज करतो. सो मी इथे दॅट इज अ गर्ल, म्हणजे ती मुलगी माझ्यापासून दूर उभी आहे आणि मला तिला दाखवायचं आहे. सो मी काय म्हणणार, दॅट इज अ गर्ल, ती एक मुलगी आहे, बट ती माझ्यापासून दूर आहे. ओके, जर ती मुलगी माझ्या जवळ उभी असती आणि मला तिला दाखवायचं असतं तर दिस इज अ गर्ल वापरला असता हा वर्ड्स. सो दॅट इज अ गर्ल म्हणजे ती मुलगी माझ्यापासून दूर आहे, हे सिंग्युलर मध्ये आहे. आता दूर उभी असणारी एकच मुलगी दाखवायची आहे म्हणून आपण दॅट इज अ गर्ल हे सेंटेन्स यूज केलेलं आहे. बट आता माझ्यापासून दूर खूप साऱ्या मुली उभ्या आहे आणि खूप साऱ्या मुलींना मला दाखवायचं आहे, तर मी काय म्हणणार, दोज आर गर्ल्स. त्या मुली दूर उभ्या आहेत बट खूप साऱ्या मुली आहे, एकापेक्षा जास्त, म्हणून दोज आर गर्ल्स. गर्लला एस लागला. एस हा काय दर्शवतो, हा प्लुरल दर्शवतो. ओके, जसं आपण पेन्सिलला इथे एस लावला होता ना, सो एक पेन्सिलच्या अनेक पेन्सिल, एक मुलगी आहे तर अनेक मुली म्हणजेच गर्ल्स, दोज आर गर्ल्स. आणि अनेक वचन असेल तर तिथे आर यूज करायचा. ओके, नेक्स्ट दिस पेन इज रेड. हा एका वस्तूसाठी एका व्यक्तीसाठी यूज करायचा आहे, म्हणजे माझ्याकडे एक पेन आहे बट तो रेड कलरचा आहे हे दाखवण्यासाठी मी हा शब्द यूज केलेला आहे दीज. बट आता असेच माझ्याकडे खूप सारे पेन आहे तर मी काय यूज करणार, दीज पेन्स आर रेड. एकापेक्षा जास्त पेन आहे माझ्याकडे, ते मी दाखवत आहे कोणाला तरी, तर दीज पेन्स आर रेड. आणि दीज हा वर्ड प्लुरल आहे. ओके, आणि दिस हा वर्ड सिंग्युलर आहे, दीज हा प्लुरल आहे. ओके, आणि ह्या वर्ड सोबत कधीही प्लुरलच येणार आहे, म्हणजे पेन्स, एकापेक्षा जास्त पेन आहे म्हणून मी इथे एस लावलेला आहे, पेन्स. दीज पेन्स आर रेड. हा एक रेड पेन आहे, हे अनेक रेड पेन आहेत. ओके, नेक्स्ट आहे इथे आय लाईक धिस. आय लाईक धिस म्हणजे धिस हा सिंग्युलर मध्ये येतो आणि जवळ येतो. मला जवळची वस्तू दाखवायची आहे बट ती एकच वस्तू आहे, तर मी काय म्हणणार, आय लाईक धिस. आणि मला जर अनेक वस्तू दाखवायच्या आहे बट त्या माझ्या जवळच आहे, बट त्या अनेक वस्तू आहेत, तर आय लाईक दीज. ओके, अंडरस्टँड. सो ह्या सर्व एक्झाम्पल वरून आपल्या एक लक्षात आलेलंच असेल की इथे हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. दिस, दीज हे नियरची वस्तू दाखवण्यासाठी, जवळची वस्तू दाखवण्यासाठी. दीज हा सिंग्युलर, दीज हा प्लुरल. सो
इथे दॅट, दोज हे दूरची वस्तू दाखवण्यासाठी, व्यक्ती किंवा वस्तू दाखवायची आहे दूरची, तर इथे दॅट, दोज आणि दॅट हा सिंग्युलरमध्ये येणार आणि दोज हा प्लुरलमध्ये येणार आहे. ओके, हे तुम्ही वारंवार वाचत राहिले आणि तुम्ही स्वतः काही एक्झाम्पल इथे तयार करत राहिले तर तुम्हाला हे चारही वर्ड्स मधले कन्फ्युजन पूर्णपणे दूर होणार आहे. ओके, आणखी इथे बघूया, व्हेन यू इंट्रोड्यूस्ड समवन, जेव्हा आपल्याला कोणाला इंट्रोड्यूस करायचं असते, ओळख दाखवून द्यायची असते, तेव्हा आपण काय म्हणणार, दिस इज माय फ्रेंड. ओके, दिस इज माय फ्रेंड. सो हा दिस सिंग्युलर आहे, एका फ्रेंडला इंट्रोड्यूस करायचा आहे आणि तो आपल्या जवळ आहे उभा, तर आपण म्हणू शकतो दिस इज माय फ्रेंड. ओके, सो आपण बोलायचं म्हटलं तर कसं बोलू शकतो, हॅलो मॅम, दिस इज माय फ्रेंड. ओके, नेक्स्ट आहे, दीज आर माय फ्रेंड्स रोहन अँड गीता. सो दीज इथे यूज केलेला आहे, जवळच उभे आहेत ते फ्रेंड्स आपल्या, म्हणजे हे दोन्हीही जे वर्ड्स आहे हे जवळचेच दाखवण्यासाठी आहे. ठीक आहे, जवळच्या व्यक्तिवस्तू दाखवण्यासाठी दोन्हीही वर्ड्स यूज होतात, बट दीज हा सिंग्युलरसाठी आणि दीज हा प्लुरलसाठी. सो इथे काय सेंटेन्स आहे, दीज आर माय फ्रेंड्स रोहन अँड गीता. सो आपण दोन्हीही फ्रेंडला इंट्रोड्यूस करत आहे, एक साथ दोन्हीही फ्रेंडला इंट्रोड्यूस करत आहे, तर काय म्हणणार आहे, हॅलो मॅम, दीज आर माय फ्रेंड्स रोहन अँड गीता. ओके, सो दोन्हीही फ्रेंडला एक साथच इंट्रोड्यूस केलेला आहे आपण, म्हणून आपण इथे दीज हा वर्ड यूज केलेला आहे. बट तुम्हाला एका फ्रेंडला इंट्रोड्यूस करायचं आहे तर तुम्ही सेपरेटली म्हणू शकता, हॅलो मॅम, दिस इज माय फ्रेंड रोहन अँड दिस इज माय फ्रेंड गीता. रोहनकडे आपण हात दाखवून म्हणू शकतो दिस इज माय फ्रेंड रोहन, आणि गीताकडे हात दाखवून म्हणू शकतो दिस इज माय फ्रेंड गीता. ओके, सो बघा इथे आपल्याला हा वर्ड्स यूज करायचाच आहे, म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीसोबत इंट्रोड्यूस जेव्हा करत असतो तेव्हा त्या इंट्रोड्यूस करणाऱ्या व्यक्तीचा आपण रिलेशन सांगत असतो. इथे फ्रेंड्स आहे म्हणून इथे फ्रेंड्स यूज केलेला आहे. जर ब्रदर अँड सिस्टर्स असते तर आपण काय म्हटलं असतं, हॅलो मॅम, दिस इज माय ब्रदर रोहन अँड दिस इज माय सिस्टर गीता. असं पण आपण इंट्रोड्यूस करू शकतो. ओके, किंवा असं पण इंट्रोड्यूस करू शकतो, दीज आर माय ब्रदर अँड सिस्टर रोहन अँड गीता. सो दोन व्यक्तीला एक साथ इंट्रोड्यूस करायचा आहे, एका सोबत इंट्रोड्यूस करायचा आहे, तर दीज आर, आणि एकाला सिंगल इंट्रोड्यूस करायचं आहे तर दिस इज. आता तुम्हाला व्यवस्थित कळालंच असेल. ओके, नेक्स्ट आता इथे जर आपण टेलिफोनवरती बोलत आहे, मोबाईल फोनवरती बोलत आहे, तर आपण कसं बोलणार, हॅलो, दिस इज रोहन, इज दॅट गीता. ओके, अशा प्रकारे आपण यूज करू शकतो हे वर्ड्स. सो इथे आपले हे वर्ड्स कंप्लीट होतात. ह्या वर्ड्समध्ये तुम्हाला काहीही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवू शकता. मी त्या कन्फ्युजन दूर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. आजचा नेक्स्ट टॉपिक आता घेऊया, व्हर्ब. हे आपण काही बेसिक व्हर्ब बघणार आहे. जे व्हर्ब कोणतीही क्रिया दर्शवत नाही असे व्हर्ब्स आपण घेणार आणि ते व्हर्ब्स कुठे यूज करायचे आहे हे पण आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. ओके, फक्त व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत बघायचा आहे आणि काहीही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवू शकता. सो इथे फर्स्ट आपण प्रेझेंट टेन्समध्ये कोणते व्हर्ब्स यूज करू शकतो हे बघायचं आहे. हे व्हर्ब्स खूप महत्त्वाचे आहे. ह्या व्हर्ब्सशिवाय आपण सेंटेन्स तयार करू शकत नाही. सो सेंटेन्स तयार करणे आपल्याला शिकायचं असेल तर व्हर्ब्स शिकणे खूपच महत्त्वाचं असते आणि हे खूप इझी पण आहे लक्षात ठेवणे. ओके, सो फर्स्ट इथे आपण प्रेझेंट टेन्समध्ये बघणार कोणते व्हर्ब्स यूज करायचे आहे. इथे एम, इज, आर हे प्रेझेंट टेन्समध्ये आपण 3 व्हर्ब्स यूज करतो जेव्हा आपण कोणतेही सेंटेन्स तयार करणार तेव्हा, आणि हे व्हर्ब्स विदाऊट ॲक्शन आहे. हे व्हर्ब्स कोणतीही ॲक्शन दाखवत नाही, बट सेंटेन्समध्ये यांचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. बघा, फर्स्ट आहे एम. याला प्रोनाउन्स काय करायचं आहे, एम. ओके, एम. एम मीन्स आहे आणि एम हा ओनली आय सोबत आपण यूज करत असतो. ओके, सो एक्झाम्पल थ्रू बघूया. आय एम हॅप्पी, आय एम हॅप्पी, आय एम अ गर्ल, आय एम अ बॉय, अशा प्रकारे आपण यूज करू शकतो. ओके, सो एम हा आपण सिंग्युलरसाठीच यूज करत असतो. आय म्हटलं तर एम येणारच. आय एम अ टीचर, आय एम अ स्टुडंट.
ओके, अशा प्रकारे. सो याचं मीनिंग काय होणार आहे? आय एम हॅपी, मी आनंदी आहे किंवा मी खुश आहे. हे वाक्य आपण प्रेझेंट टेन्समध्ये बोलत असतो. आय एम अ गर्ल, मी एक मुलगी आहे. ओके, मी एक मुलगी आहे. एम म्हणजे आहे आणि प्रेझेंट टेन्समध्ये वापरायचा असतो. नेक्स्ट, आय एम अ टीचर, मी एक टीचर आहे, मी एक शिक्षिका आहे. ओके, नेक्स्ट आहे इज. इज आपण प्रेझेंट टेन्समध्येच वापरत असतो. याचा प्रोनाउन्स इज करायचं आहे, इज करायचं नाही, इज करायचं. इज. इज मीन्स आहेच होतं. आता एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे, मग ओळखायचं कसं आणि वापरायचं कुठे? तर एम हा ओन्ली आय सोबतच वापरायचा आहे, अदर कोणत्याही आपल्याला वर्ड सोबत एम यूज करायचा नाही. एम हा आय सोबतच येणार आहे आणि त्याचं मीनिंग आहे. आता इज कुठे येणार आहे? एक वचन सोबत. जे जे एक वचन वर्ड्स असणार आहे, सिंग्युलर वर्ड्स असणार, त्यासोबत इज येणार आहे. आणि यू ला सोडून यू सोबत इज कधीही वापरायचा नाही. जरी यू हा एका व्यक्तीसाठी दर्शवत असलो आपण, तरीही त्यासोबत इज वापरायचा नाही. सो इथे काही एक्झाम्पल्स आहेत. शी इज गुड, शी इज गुड, ती चांगली आहे. ओके, ती चांगली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, शी इज गीता, ती गीता आहे. ओके. थर्ड एक्झाम्पल, मीरा इज हंग्री, मीरा भुकेली आहे. हंग्री मीन्स भूक लागलेली किंवा भुकेलेली. ओके, मीरा इज हंग्री. अशा प्रकारे आपण हे व्हर्ब्स यूज करायचे आहे. कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. एम हा आपण आय सोबतच यूज करायचा आहे. इज हा आपण एक वचन सोबत यूज करायचा आहे आणि यू ला सोडून यू मध्ये आपण इज यूज करायचा नाही. ओके, नेक्स्ट आहे प्रेझेंट टेन्स मध्ये यूज करायचा व्हर्ब आहे आर. सो आर कुठे यूज करायचा आहे? ए आर ई. आर मीन्स आहेत, म्हणजे अनेक वचनसाठी आपण इथे यूज करत असतो आर. अनेक व्यक्तींसाठी आपण इथे आर यूज करत असतो आणि यू सोबतही आर यूज करायचा आहे. जरीही यू इथे सिंग्युलर व्यक्तीसाठी दाखवायचा असेल किंवा प्लुरल व्यक्तीसाठी दाखवायचा असेल, तरीही यू सोबत आरच येणार आहे. ओके, सो माय फ्रेंड्स आर देअर, माय फ्रेंड्स आर देअर, माझे मित्र तिथे आहेत, माझे मित्र तिथे आहेत. आता इथे फ्रेंड्स आलेला आहे, म्हणजे एकच फ्रेंड आहे का? नाही, फ्रेंडला एस लागलेला आहे. जर फ्रेंडला एस नसेल तर इथे फ्रेंड होणार आहे, एकच फ्रेंड. बट फ्रेंडला एस आहे म्हणजे अनेक फ्रेंड इथे आहेत. माय फ्रेंड आर देअर, माझे मित्र तिथे आहेत. ओके, किंवा सेकंड आपण लिहू शकतो, यू आर व्हेरी स्ट्रॉंग, यू आर व्हेरी स्ट्रॉंग, तू खूप मजबूत आहे. ओके, सो तू हा सिंग्युलर जरी असला तरीही त्यासोबत आरच यूज करायचं, किंवा अनेक वचनही असला, तुम्ही खूप मजबूत आहे, यू आर सो स्ट्रॉंग, यू आर व्हेरी स्ट्रॉंग. सो अनेक वचन सोबतही आपण आर यूज करायचा आहे आणि यू हा एकही असला, एक वचनसाठी असला तरीही आरच यूज करायचा आहे. गेट इट माय पॉइंट? आय होप तुम्हाला समजत असेल व्यवस्थित. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे पास्ट टेन्स. भूतकाळमध्ये वापरले जाणारे व्हर्ब्स कोणते आहेत हे बघूया. आता इथे वॉज व हे दोन व्हर्ब आपण पास्ट टेन्स मध्ये यूज करत असतो. याचं प्रोनाउन्सिएशन आहे वॉज, वॉज. ओके, वॉज. वॉज मीन्स होता किंवा होती. सो हे भूतकाळमध्ये वापरले जाणारे वर्ब आहे. तर क्रिया होऊन गेलेली आहे, इथे आपण अशी दर्शवतो. ओके, होता किंवा होती. आणि वॉज हा एक वचन सोबत वापरायचा असतो, यू ला सोडून. यू सोबत वॉज वापरायचा नाही पास्ट टेन्स मध्ये. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय वॉज विथ हर, मी तिच्या सोबत होती, मी तिच्या सोबत होती. विथ मीन्स सोबत, हर मीन्स तिच्या. ओके, सो इथे वॉज आलेला आहे म्हणजे होती, हा वर्ड्स आपण इथे यूज करणार.
आय वॉज विथ हर. नेक्स्ट, शी वॉज हिअर. ती येथे होती. हिअर मीन्स येथे. ती येथे होती. ओके. इंग्लिशमध्ये आपल्याला सेंटेन्समधला प्रत्येक वर्डचा मिनिंग समजून घेणे खूप आवश्यक आहे आणि इंग्लिश शिकताना आपल्याला कोणत्याही प्रकारची घाई करायची नाही. एका वर्डचं मिनिंग समजून आपल्याला इंग्लिश शिकायची आहे. तेव्हाच तुम्ही स्वतः सेंटेन्सेस तयार करणे शिकणार आहे आणि ते इझिली तुम्हाला येणारही आहे. ओके. सो कोणतीही घाई न करता आपल्याला आरामशीर इथे एका वर्डचं मिनिंग समजून घेणे खूप आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे वर्ब वर. WERE. याला काही वेअर वाचतात पण वेअर प्रोनाउन्सिएशन ही टोटल चुकीचं आहे. याला आपण वर प्रोनाउन्स करायचा आहे. ओके. वर मीन्स होते. आता होते हा शब्द आपण मराठीमध्ये कोणासाठी यूज करतो? जे एकापेक्षा जास्त असतील. ओके. अनेक वचनसाठी. सो वर हा वर्ब अनेक वचनसाठी यूज करायचा आहे. पास्ट टेन्समध्ये आणि पास्ट टेन्समध्ये यू सोबत वर यूज करायचा असतो. ओके. सो इथे एक्झाम्पल थ्रू समजून सांगण्याचा प्रयत्न करते. दे वर नॉट देअर. ते तिथे नव्हते. ओके. ते तिथे नव्हते असं आपण म्हणू शकतो. किंवा ते तिथे नाही होते. सेकंड एक्झाम्पल, यू वर देअर. यू म्हणजे तू, तेथे नव्हता. यू हा आपण तू किंवा तुम्हीसाठी यूज करत असतो. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो तू तिथे नव्हता किंवा तू तिथे नव्हती किंवा तुम्ही तिथे नव्हते. यू इथे सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल तरीही त्यासोबत आपण वरच यूज करायचा असतो पास्ट टेन्समध्ये. ओके. नेक्स्ट, यू वर सॅड. तू दुःखी होती. तू दुःखी होता किंवा तुम्ही दुःखी होते अशा प्रकारे. ओके. सो बघा इथे पास्टमध्ये आपण टू व्हर्ब्स बघितलेले आहे. कंपॅरेटिव्हली आपण समजून घेऊया परत एकदा. पास्टमध्ये आपण टू व्हर्ब्स यूज करत असतो, वॉज आणि वर. वॉज आणि वर. वॉज आपण एक वचनसाठी यूज करत असतो बट यू सोबत आपण वॉज यूज करत नाही. सो आय वॉज विथ हर, शी वॉज हिअर. ओके. वर हा आपण अनेक वचनसाठी यूज करत असतो, दे किंवा यू, आणि यू सोबतही आपल्याला यूज करायचा आहे. दे मीन्स ते मीन्स एकापेक्षा जास्त असू शकतात. दे वेअर नॉट देअर. ते तिथे नव्हते किंवा ते नाही होते. यू वेअर देअर. तू तिथे नव्हती किंवा तुम्ही तिथे नव्हते. ओके. यू वर सॅड. तू दुःखी होती किंवा ते दुःखी होते असं पण आपण म्हणू शकतो. ओके. आता फ्युचर व्हर्ब बघूया. फ्युचरमध्ये आपल्याला टू व्हर्ब्स यूज करायचे आहे, विल बी, शॅल बी. विल बी याचं प्रोनाउन्सिएशन विल बीच होणार आणि विल बीचा मराठी मिनिंग आहे होईल किंवा असेल. बिकॉज हा फ्युचर टेन्स आहे, होईल किंवा असेल आणि सर्वांसोबत आपण विल बी यूज करू शकतो. सर्वांसोबत म्हणजे ही, शी, दे. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, दे म्हणजे ते. ते म्हणजे इथे अनेक वचन आलेले आहे. दे म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तीसाठी आपण दे वापरत असतो. ओके. ही, शी, दे विल बी देअर. सो कसा आपण इथे सेंटेन्स तयार करू शकतो? ही जर यूज केला तर ही विल बी देअर. ही विल बी देअर. तो तिथे असेल. ओके. शी विल बी देअर. ती तिथे असेल. दे विल बी देअर. ते तिथे असतील. ओके. नेक्स्ट, शॅल बी. शॅल बी होईल किंवा असेल ह्या दोघांचंही मराठी मिनिंग एकच आहे, बट हे कोणासोबत यूज करायचं ह्यामधला डिफरन्स आपण समजून घ्यायचा आहे. सो आय आणि वी सोबत आपल्याला शॅल बी यूज करायचा आहे. ही, शी, दे यांच्यासोबत आपल्याला विल बी यूज करायचा आहे. बट आता मॉडर्न इंग्लिशमध्ये आपण विल बी हे आय आणि वी सोबत पण यूज करू शकतो. म्हणून मी इथे सर्वांसोबत यूज करू शकतो हे सेंटेन्स इथे विल बी आपण सर्वांसोबत यूज करू शकतो मॉडर्न इंग्लिश थ्रू. इथे आपण आय आणि वी सोबत शॅल बी यूज करू शकतो. आय शॅल बी हिअर.
मी इथे असेल, वी शॅल बी हिअर, आम्ही इथे असू. ओके, अशा प्रकारे आपण हे टेन्सेस मधले व्हर्ब, बेसिक व्हर्ब आपण शिकलेला आहे. आणि हे जरी बेसिक व्हर्ब असले तरी हे खूप इम्पॉर्टंट व्हर्ब आहे. या व्हर्ब शिवाय आपण कोणतेही सेंटेन्स हे तयार करू शकणार नाही. ओके, सो तुम्हाला आता वन बाय वन हे तुमच्या नोटबुकमध्ये नीट राईट करून घ्यायचं आहे. आणि ज्या प्रकारे मी समजून सांगितलेलं आहे त्या प्रकारे तुम्हाला नवीन नवीन सेंटेन्स तयार करून बघायचे आहे. हे आपण स्मॉल सेंटेन्सेस बनवणे शिकलेलं आहे. यापुढे जसं आपण वन बाय वन लेक्चर स्टार्ट करणार आहे, त्या वन बाय वन लेक्चरमध्ये आपण प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्समध्ये मोठे मोठे सेंटेन्सेस, मिक्स सेंटेन्सेस कसे तयार करायचे आहे हे मी तुम्हाला शिकवणार आहे. हे आजचं आपलं फर्स्ट लेक्चर होतं. ह्या लेक्चरमध्ये आपण बेसिक इम्पॉर्टन्स वर्ड्स घेतलेले आहे. I hope friends this video helpful for you. In the next lecture we will be learn some new important topics. Okay, so for there subscribe my channel. तर हा व्हिडिओ तुम्हाला लक्षात आलेला असेल, समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक पण नक्कीच करा. भेटूया लगेच नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाय.